नमस्कार सर्वांना, आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आयुष्यात कधीच आजारी पडायचे नसेल तर ह्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा। टिप नंबर 1, कधीही शिंका आल्यावर डोके खाली झुकवा, म्हणजे तुमची दृष्टी सुधारेल आणि अधिक तीक्ष्ण होईल। टिप नंबर 2, मुळा रात्री खाऊ नये, कारण मुळा रात्री पचत नाही। टिप नंबर 3, केसांना अंड्याचा पांढरा भाग लावल्याने केस गळणे थांबते आणि केस चमकदार होतात। टिप नंबर 4, गाईचे दूध कर्करोगापासून बचाव करते। टिप नंबर 5, जर शरीरावरील कुठलेही जखमाचे डाग जात नसतील तर त्या जागी तुरटीने 2 मिनिट मसाज करावा। असे सलग 15 दिवस केल्याने डाग निघून जातील। टिप नंबर 6, साखरेची कँडी खाल्ल्याने स्मरणशक्ती तीक्ष्ण होते। टिप नंबर 7, ज्या महिलांचे केस गळणे थांबत नाही त्यांनी पांढऱ्या कांद्याचा रस मोहरीच्या तेलात मिसळून केसांना लावावा। टिप नंबर 8, चेहऱ्यावर काकडी घासल्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होतात। टिप नंबर 9, नेहमी स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा, तुमच्या आरोग्याचे रहस्य यात लपलेले आहे। टिप नंबर 10, रात्री झोपण्यापूर्वी चहा पिल्याने तुमची झोप बिघडते आणि त्यामुळे डोकेदुखी देखील होऊ शकते। टिप नंबर 11, जेवणानंतर गूळ खाणे खूप चांगले असते। दररोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपात गूळ खाल्ल्याने सेवन अनिमियाचा धोका कमी होतो। टिप नंबर 12, गरम दुधासोबत जिलेबी खाणाऱ्या स्त्रिया कायम तरुण राहतात। टिप नंबर 13, डोक्यावर मुरुमे येणे हे मेंदू कमकुवत होण्याचे लक्षण आहे। टिप नंबर 14, भेंडी खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही। टिप नंबर 15, दुधात कच्चे केळ मिसळून चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या कमी होतील आणि त्वचा सुधारेल। टिप नंबर 16, जर 40 वर्षाच्या महिलेला तरुण राहायचे असेल तर तिने थंड पदार्थ कमी खावे। टिप नंबर 17, दिवसातून एकदा 1 चमचा बडीशेप पावडर कोमट पाण्यासोबत घ्या। हे डोळ्यांसाठी फायदेशीर आहे आणि उच्च रक्तदाबापासूनही मुक्तता मिळू शकते। टिप नंबर 18, रात्री अंधाऱ्या खोलीत झोपल्यामुळे नैराश्याचा धोका कमी होतो। टिप नंबर 19, प्रसूतीनंतर ज्या मातेला दूध कमी येत असेल त्यांनी मेथीच्या भाजीमध्ये ओवा आणि जिरे घालून सकाळी व रात्री तीच भाजी खावी। टिप नंबर 20, जे लोक घाई जेवण करतात त्यांना भविष्यात हृदयविकाराचा त्रास होऊ शकतो। याचबरोबर अशा लोकांना अन्न पचन लवकर होत नाही। टिप नंबर 21, दिवसात एकदा भिजवलेले अंजीर खाल्ल्यास कोरड्या त्वचेला ओलावा मिळतो आणि पोट साफ राहते। टिप नंबर 22, ज्या महिला सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वयंपाकघरात जातात आणि
सगळ्यात आधी देवाचे नामस्मरण व सूर्यनमस्कार करतात. त्यांच्या घरात नेहमी सुख, शांती आणि आनंद वाटतो. टीप नंबर 23. साखर काढून टाकण्यासाठी अर्धा किलो बदाम आणि 50 ग्रॅम काळे बादली बारीक करून पावडर बनवा. दररोज सकाळी 1 चमचा पाण्यासोबत घ्या. साखर जणू काही कधीच नव्हती तशी निघून जाईल आणि दृष्टीही विजेसारखी तीक्ष्ण होईल. टीप नंबर 24. कधीही कष्टाचे काम केल्यानंतर हिरव्या मिरचीचे सेवन करू नये. टीप नंबर 25. किडनीच्या समस्या असलेल्या लोकांनी कधीही केळी वापरू नये. टीप नंबर 26. मातीच्या भांड्यात पाणी पिल्याने लठ्ठपणा मोठ्या प्रमाणात कमी होतो. टीप नंबर 27. जर तुम्हाला अचानक कधी थकवा जाणवू लागला तर एखादा गुळाचा खडा खावा. त्यामुळे लगेचच तुम्हाला एनर्जी मिळेल. टीप नंबर 28. स्त्रियांनी सतत मॅगीचे सेवन केल्याने मॅगीत आढळणाऱ्या शीसे नावाच्या घटकामुळे त्यांची हळूहळू प्रजनन क्षमता कमी व्हायला लागते. टीप नंबर 29. ज्यांना मुले होऊ शकत नाही त्यांनी मध मिसळलेले दूध प्यावे. टीप नंबर 30. बदाम तेल आणि अंड्यातील पिवळा भाग याचे काही थेंब मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. टीप नंबर 31. गर्भवती महिलांनी शेंगदाण्याचे नियमितपणे सेवन करायला पाहिजे. गर्भावस्थेत बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी शेंगदाणे खाणे फारच फायद्याचे ठरते. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून आभार. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.